हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर चला थोडी तयारी चालू केली रूम खाली करायची. तर ज्या न लागणार चपला आहेत त्या फेकून द्यायच्या तयारीत होत्या. मम्मी बोलली त्या देऊन टाक, कारण कसं कचऱ्यावाले येतात ते एकदाच, मग सकाळचं कसं त्यांच्यासोबत थोडं आपलं सामान आहे ते घेऊन जातात, नाहीतर मग आपल्यालाच घेऊन जावं लागेल. मग ज्या न लागणार चपल्या त्या सर्व टाकून दिल्या आणि काही लागणार आहेत त्याच ठेवून टाकल्या. आता सामानचं हे करायचं, तर मग हे करायचं होतं. कचऱ्यावाले अजून काही आले नव्हते, मग त्याच्यामुळे मग सगळ्या चपला वगैरे काढल्या. भरपूर पसारा तर नाही आपल्या घरामध्ये, थोडासाच पसारा आहे, पण तोच पसारा आता कसा न्यावा हेच पंचायत पडली. तर टेम्पोवाले वगैरे येतात किंवा नो ब्रोकर ॲपवर पण असतात नाही का, रूम घेऊन जायचे पसारेवाले. पण एवढं आपल्याला सामान काही आपलं एवढं भारीतलं नाही की त्या लोकांना बोलवायचं आणि पसारा घेऊन जायचा, कारण ते लोक आले तरी 5-6 हजार रुपये सहज घेतात. आपण एखादा टेम्पो लावायचा, टेम्पोवाल्यासोबत एखादा माणूस जोडीला ठेवायचा आणि पसारा घेऊन जायचा. दोघंजण जरी असले तरी त्यांना त्यांची रोजंदारी दिली तरी ते सर्व पसारा घेऊन नेतील आणि आणतील पण. आणि मग संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी आम्ही स्वयंपाकाला लागलो. तर आजचा मेनू मम्मीच्या आवडीचा होता. तर काय आहे तुम्हाला नक्की दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज म्हटली मम्मी सोमवारी, म्हणजे हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे, तर एडिट करायचा बाकी होता. तर त्याच्यामुळे तर हे काळ्या मसाल्याचं बटाटा बनवायचं होतं. तर ती बोलली मी माझ्या हाताने बनवते. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही बटाट्याचं कालवण करणार होतो. तर काळ्या मसाल्याचं बटाटा बनवायचं होतं. तर बटाटा ह्यांना काही आवडत नाही, पण कधी काही नसल्यानंतर ॲडजस्ट केलं पाहिजे. त्यांना मसूरची डाळच आवडते, मग त्यांना मग मसूरची डाळ बनवणार होते, पण नंतर ते बोलले खातो म्हटले रस्सा, कारण बटाटा आवडतच नाही. आणि मग बटाटा कधी मी करतच नाही बरं का, कारण की नाही खात कोणी म्हटल्यावर नाही करत. पण काळ्या मसाल्याचं केलेलं चांगलं लागतं. तर मला ना इथलं म्हणजे किती मम्मीने हातचं बनवलं तरी मला आजकाल नाही काही खाऊच नाही वाटत आहे. जे इथलं पाणी आहे ते वेगळीच चव असते. गावाकडचं पाणी वेगळं असतं आणि इथलं पाणी वेगळं असतं. आपण किती छान भाजी बनवली ना, ती मम्मीच बनवते, पण टेस्ट अजिबात नाही. म्हणजे काय होतं माहीत नाही. इथलं पाणीच जरा गावाकडचं बघा तुम्ही. आम्ही साधं कर्जतला जरी गेलो ना, कोणती भाजी केली ना एवढी टेस्टी लागते ना, काय म्हणजे काहीतरी फरकच असणार आहे भाज्यामध्ये किंवा कशामध्ये, पाण्यामध्ये का अजिबात चव लागतच नाही. तर मी माझ्या हातच्या भाज्या खायचे, मला तर जेवतच नाही माझं. तर मम्मीला म्हटलं तू बनवत जा भाजी, पण तरी तीच भाजीला तशीच चव, काही चव उतरतच नाही पाण्यामध्ये. इथल्या पाण्यामध्येच खरंच फरक आहे. मम्मीला तसेच होतं, मग ती इथल्या भाज्यांना चवच लागत नाही. आणि किती आपण मसाले वगैरे टाकले तरी ना असं चव वेगळीच लागते. तर आता पसारा वगैरे घेऊन जायचा होता. आता बघायचं आहे, थोडी तयारी करायची, कारण आपल्याकडे आता फक्त 8 दिवसच राहिलेले आहेत. 8 दिवसात आपल्याला सगळी तयारी केली पाहिजे. तिकडं जाऊन पण आता बिल्डरला आम्ही फोन नाही केला, कारण आम्हाला वाटलं अक्षय तृतीयेला बोललो होतो तो चावी देईन म्हणून, पण अक्षय तृतीया गेली काल, सगळंच झालं, आज फोन नाही आला. तर आता बघू, 10 दिवस दिले होते आम्हाला. आणि मग मम्मीचं बघा इकडं चाललेलं आहे टी व्ही बघायचं, निवांत भाजी वगैरे करून मस्त निवांत टी व्ही बघते. तिथं ज्या सिरियल आहेत त्या इथं आल्यापासून जरा बघत नाही आहे, कारण प्रांजल प्रिशा लगेच मोबाईल घेतात, मोबाईलमध्ये रिमोट घेतात आणि हे करतात, तिला टी व्हीच बघून देत नाही. रात्री झोपताना चपला सगळ्या व्यवस्थित ठेवल्या, कारण लक्ष्मी येते. मम्मीमध्ये चपला अशा दारात कधीच ठेवायच्या नाही, इकडं तिकडं अस्तव्यस्त पडलेल्या, कारण लक्ष्मी यायचा टायमिंग असतो. नंतर मग तिने भाजी बनवल्यानंतर मी चपाती करायला घेतल्या. आता चपात्याच करतोय आम्ही, काय मम्मीला चपातीच आवडती, कारण ती चपातीच खाती. आणि मग रात्रीच्या पहिलं मी सकाळची चपाती असल्या भाकरीच बनवायची, पण आता 2 टाईम चपात्या चाललेल्या आहेत. आणि भाकरी बनवते कधी मला खाऊ वाटली, चिकनचं कालवण असलं तर मला भाकरी बनवते, नाहीतर मी भाकरी नाही बनवत, कारण मम्मी पण ज्वारीची भाकरी नाही खात. आणि बाजरीची होती, ती बोलली बाजरीची नको, तिला जास्त त्रास होतो. मला पण ना चपाती वगैरे काही खाल्लं ना जड आणं तर जास्त त्रास होतो मला, म्हणून मी रात्रीचं काय करते, थोडंसं जेवते, लय पोटभर जेवत नाही, कारण ना मग मला ना हे होतं. आता डाएट पण चाललेली आहे माझी, तर थोडंच खायचं, जास्त खायचं नाही. मला असं वाटतं कधी मी लेच जाड झालेली आहे, तर कधी असं वाटतं लेच खराब झाली. तर मला करायची तब्येत कमी, कारण मला स्वतःला असं वाटतं, कारण पायावर जास्त वजन पडलं ना पिंढऱ्या दुखतात बरं का आपल्या, हे बाकी निश्चित आहे.
तर बघू आता काय होते. कमी करायचं आहे माझं. सध्या तुम्हाला सांगते माझं वजन ना फक्त 58 किलो आहे. तर मला ते करायचे 54-53 करायचे, कारण माझं आधी तेवढंच किलो वजन होतं. आत्ता कुठं वाढलं आहे, पण आत्ता दगदग झाली, लिफ्ट नव्हतं त्याच्यामुळे माझ्या जिन्याने जास्त दगदग व्हायची. आता घरी म्हटल्यानंतर परत वजन वाढन म्हणून मला ना हे करावं लागेल, डाएट करावं लागणार आहे मला थोडी तरी. तर मग चालल्या होत्या चपात्या वगैरे. तर बघू आता. गरमी तर एवढी चालू झाली तुम्हाला काय सांगते. किचनमध्ये मला उभंच राहावं वाटत नाही, एवढा घाम येतो. आणि तुम्ही बघू शकता किचनची खिडकी एवढी छोटी आहे ना, आणि अजिबात हवा येत नाही त्याच्यातून. बरंच उभा राहावं लागतं किचनमध्ये, नाही तर लय गरम होतं ह्या किचनमध्ये. आता आपण रूम बघितली ना, ती एवढी सुंदर खिडकी आहे. जे आपलं स्वतःचं घर आहे त्याची पण खिडकी एवढी भारी आहे ना, म्हणजे थंडी हवा येत जायला असं. तर मम्मीला म्हटलं बाई माझ्या तोंडाला काही चव नाही आहे, तर मस्तपैकी रगडा बनवतं. तिने रगडा बनवलं होता, मिरच्या वगैरे भाजल्या. आणि कसं आहे, रगडा तोंडी लावायला असलं, पातळ भाजी असली तर जेवण कसं छान जातं. तर मस्त त्या हिरव्या मिरच्या तुम्हाला सांगते अजिबात तिखट नव्हतं आणि एवढं टेस्टी रगडा झाला होता ना. खरंच मला तर खूप आवडला होता बरं का. आणि मी तो आवडीन मी सगळा मी संपवला, तरी माझ्या पोटाला काही त्रास वगैरे झाला नाही. त्यात थोडेसे शेंगदाणे, लसूण वगैरे. आणि मम्मीला पण तोंडाला चव नाही, असं 5-8 भाज्या लागल्यावर लागतात. तर त्याच्यामुळं ती बोलली बनवून द्या रगडा. घरामध्ये रगडा वगैरे असला ना जरा छान लागतं. व्हेज भाज्यामध्ये तोंडी लावायला रगडा वगैरे चिकनच्या भाजीसोबत नसतोय. तर ह्यांचं असतंय काही ना काही, हे बनवलं का, आज काय बनवलं, ते बनवलं. त्यांचं म्हणणं असतं तोंडी लावायला थोडीशी अंड्याची चटणी पाहिजे, बोंबीलची चटणी पाहिजे, चिकनचं कालवण पाहिजे. त्या दिवशी तर बोलले चिकनचं कालवण करावं आलं. तर ते बोलले तू काय गरमच नसेल केलं म्हटले. पण खरं सांगते उन्हाळ्यातनं हे सर्व खाणं चुकीचं आहे, कारण संध्याकाळचं कालवण ते दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता खाणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर आता इथून पुढे मी थोडंसं चिकन बनवत जाईन आणि ते तसेच संध्याकाळचं संपवत जाईन असं करत. तर मस्तपैकी रगडायचे चालले. आता पातळ कालवण तोंडी लावायला असलं भारी वाटतं जेवायला. मावशी कधी रगडा बनवून ठेवतात बरं का. भारी वाटतं मिरच्या भाजल्याला. मावशी आपल्या जयपूर करायला बस का. तर चला या सर्वांनी जेवायला मस्तपैकी जेवण. आज आम्ही 8:30लाच बसले होते जेवायला. हे नाही बसले जेवायला कारण ते उशिरा आले, ते 5 वाजता आणि युस्तवर 6 वाजले. ते जेवून म्हणजे 6 वाजता सकाळचं जेवण 6 वाजता केलं, त्याच्यामुळे बोलले म्हणून आम्ही दोघीच बसलो होते. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.